नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत लवकरच सोमवती अमावस्या येणार आहे व सोमवती अमावस्याची संपूर्ण माहिती. चला तर बघूया. ज्या अमावस्याला सोमवार येतो त्या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हणले जाते. हिंदू धर्मात अत्यंत अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी तिथी मानली जाते. सोमवार हा भगवान शिवांचा दिवस असल्याने आणि अमावस्या ही पितृपूजेसाठी महत्वाची तिथी मानली जाते. महत्वाची तिथी असल्याने या दिवशी विशेष महत्व मानले जाते. तसंच सोमवती अमावस्याचे महत्व भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपा प्राप्त होते असे सुद्धा मानले जाते. पितरांचे तर्पण व श्राद्ध केल्याने पितृदोष कमी होतो. सोमवती अमावस्याला तसंच स्नान, दान, जप आणि उपासाचे विशेष पुण्याची प्राप्ती मिळते. तसंच सौभाग्यवती स्त्रियांनी पतीच्या दीर्घायुसाठी व कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी व्रत सुद्धा करतात. सोमवती अमावस्याचं व्रत सुद्धा करतात. तसेच मनोकामना पूर्ण होतात आणि आध्यात्मिक उन्नती सुद्धा होते अशी सुद्धा श्रद्धा मानली आहे. तसंच सोमवती अमावस्याची पूजा कशी करायची ती विधी पाहूया. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे व शक्य असल्यास नदी, तलाव किंवा तीर्थक्षेत्रात स्नान करावे. म्हणजे तुमच्या जवळपास आपल्याला शक्य नाही जाणं, जर तुमच्या जवळपास असले नदी, तलाव तर तीर्थक्षेत्र असले तर तुम्ही तिथे जाऊन स्वच्छ स्नान करावे. तसंच स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान शिव व माता पार्वती आणि श्री गणेश यांची सुद्धा पूजा करावी. तसंच शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा अर्पण करावे. धतुराचं फूल, धतुराचं फळ आणि शक्य तुम्हाला जर भेटत असेल तुमच्याकडे तर बेलपत्र, पांढरे फुलं हे आपल्याला काय करायचं शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. व तसंच ओम नम शिवाय ह्या मंत्राचा सुद्धा आपल्याला जप करायचा आहे. तसंच आपल्याला पितृ तर्पण सुद्धा करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय काय करायचंय, काळे तीळ, पाणी व कुश यांच्या साह्याने पितरांना तर्पण करावे. तसंच पितरांना स्मरण करावे व अन्नदान व धर्मदान सुद्धा करावे. त्या दिवशी आपल्याला काय करायचंय, आपल्याला जितकं होऊ शकेल तेवढं अन्नदान आणि दान धर्म सुद्धा करावे. व तसंच आपल्याला काय करायचं, सोमवती अमावस्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. सोमवती अमावस्याला पिंपळ वृक्षाचे विशेष महत्व मानले जाते. पिंपळाला जल अर्पण करून 108 प्रदक्षिणा घालायची परंपरा सुद्धा आहे. बघा, तुम्हाला शक्य असलं तर तुम्ही हे सुद्धा करू शकतो. तसंच प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय शिवनामाचा जप करायचा आहे. आपल्याला काय करायचंय, ओम नमो भगवते वासुदेवाय नम व शिवनामाचा सुद्धा आपल्याला जप करायचा आहे 108 प्रदक्षिणा घालताना. तसंच आपल्याला त्या दिवशी करणारे उपवास सुद्धा करतात. दिवसभर उपवास करावा, फराळ करावा, स्वास्तिक आहार घ्यावा व क्रोध, वाद विवाद आणि नकारात्मक विचार टाळावेत. भगवान शिवाचे नाम स्मरण व ध्यान करावे. तसंच सोमवती अमावस्याची कथा सुद्धा असते. पुराणामध्ये वर्णन आहे की एका कन्येच्या वैदिक योगाने निवारण सोमवती अमावस्याच्या व्रतामुळे झाले. श्रद्धेने हे व्रत केल्याने सौभाग्य, सुख समृद्धी आणि पतीची दीर्घायू सुद्धा प्राप्ती होते अशी सुद्धा मान्यता आहे. तसंच या दिवशी आपल्याला काय दान करायचे, काळे तीळ, अन्नधान्य, वस्त्र, गूळ, दक्षिणा, गाईला चारा म्हणजे गाईला कसं हिरवा चारा सुद्धा आपल्याला घालायचा आहे. गाईंना हिरवा चारा घालायचा आहे व आपल्याला गरजूंना अन्नदान, तो यथाशक्ती तुम्हाला काय दान होईल ते करू शकतो. दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती सुद्धा होते असे सुद्धा मानले जाते. सोमवती अमावस्या दिवशी भगवान शिवांची उपासना व पितरांचे स्मरण, स्नान, दान आणि आध्यात्मिक साधना यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. म्हणून या दिवशी श्रद्धेने व्रत, जप, तर्पण आणि दान केल्यास सुख समृद्धी, आरोग्य आणि पितृ आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्ती होते अशी धार्मिक श्रद्धा सुद्धा आहे. तसंच म्हणून आपल्याला काय करायचे, सोमवती अमावस्याला होईल तितकं आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे व आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची आहे.
कारण आपल्याला जितकं देवांचा आशीर्वाद पाहिजे तेवढं सुद्धा आपल्याला पितरांचे सुद्धा आपल्याला मोठ्यांचा आपल्याला आशीर्वाद पाहिजे. म्हणून आपल्याला पितृ अमावस्याला सोमवती अमावस्याला ही सेवा करायची आहे. दान पुण्य जितकं होऊ शकेल तुमच्या हातानं तुम्ही तेवढं करू शकतात. गरजू लोकांना तुम्ही काही देऊ शकतो. अशा प्रकारे सोमवती अमावस्याची माहिती. श्री स्वामी समर्थ.